माळेगाव आणि भीमाशंकर कारखान्याची तुलना करण्यात काही अर्थ नाही। माळेगाव कारखाना सभासदांच्या उसाला वेगळा आणि इतर शेतकऱ्यांच्या उसाला वेगळा बाजारभाव देतो, मात्र आपण सर्वांना समान भाव देतो। माळेगाव सारखं वागलं तर आपला कारखाना अडचणीत येऊ शकतो, असं विधान दिलीप वळसे पाटलांनी केलं। तसंच केवळ चांगल्या पद्धतीने चालवला नाही म्हणून घोडगंगा कारखाना हा बंद पडला, असं म्हणत वळसे पाटलांनी भीमाशंकर साखर कारखान्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले। दुसरं एकच पाऊल चालणार नाही। पैसे द्यायला समजा आता उद्या देऊन टाकलं 4000 रुपये भाव, उद्या काय परिस्थिती होईल कारखान्याची? घोडगंगा कारखाना आपल्या आधी उभं राहिला ना, आज काय परिस्थिती घोडगंगाची? बंद झाला, सगळे मुलं बेरोजगार झाले, सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस अडचणीत आला, केवळ चांगल्या पद्धतीने चालवलं नाही म्हणून। आणि मग अशीच घटना जर सर्वत्र घडली तर आपल्याला त्याच्यामध्ये मोठं नुकसान होईल।